डोळ्यामध्ये एक वेगळी प्रतिमा असेल आपल्या राष्ट्रवादीचे खासदार श्री निलेश लंकेजी या ठिकाणी उपस्थित श्रीयुत माजी आमदार संजय वाकचौरे, आपले राष्ट्रवादीचे अध्यक्ष डॉक्टर निसार देशमुख, जगन्नाथजी काकडे, श्रीयुत संजय काळभांडे, श्री सुरेश खंडागळे, देवी प्रसादजी दायमा, सुरेखाताई लहाने, खरं तर या ठिकाणी उपस्थित अनेक तालुका अध्यक्ष आहेत, राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आहेत, ते मंचावरील सर्व सन्मान्य तालुका अध्यक्ष पदाधिकारी आणि वेळेअभावी कुणाचं नाव राहून गेलं असेल तर माफ करावं, परंतु ज्यांनी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी एकत्र केलं ते आपल्या सर्वांचे आवडते सहकारी श्री चंद्रकांतांना दानवे आणि उपस्थित सर्व पत्रकार बांधव आणि बंधू भगिनी, खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून आदरणीय शरद पवार साहेबांची ओळख उभ्या देशाला, आणि त्यामुळं निसर्गाची अवकृपा झाली, शेतकऱ्यांवर मोठ्या पद्धतीनं अतिवृष्टी झाली आणि आसमानी संकट कोसळल्यानंतर हाच शेतकऱ्यांचा कैवारी आपल्या सगळ्यांसाठी धावून आला आणि पहिला राज्यातला मोर्चा हा नाशिक मध्ये काढला आणि त्यामुळे आपण सगळेच जण त्यांच्या विचाराचे अनुयायी आहोत की ज्यामध्ये शेतकरी अडीअडचणीत असेल तर आपण स्वस्थ बसू शकत नाही, त्याच्या हक्कासाठी त्याच्या हितासाठी लढलं पाहिजे. हाच विचार आदरणीय पवार साहेबांनी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना दिलेला आहे आणि त्याच विचारातून आज भोकरदन जाफराबादच्या सर्व शेतकऱ्यांना एकत्र करून चंद्रकांत अण्णा आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी या ठिकाणी जो आक्रोश मोर्चा काढला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मनापासून त्यांचं धन्यवाद या ठिकाणी देऊ इच्छितो. विषय असा आहे की अडचणीत असलेल्या पिचलेल्या शेतकऱ्याला आधार देण्याची आजची गरज, वेळेची गरज. आपण काही राजकारण करत नाही, आपण हक्क मागतोय, न्याय मागतोय आणि त्यासाठीच हा आक्रोश मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे. झोपलेल्या सरकारला जाग आणण्याचं काम आपण या ठिकाणी करतो. आज खूप लोकांनी भाषण केलं, मी खूप प्रदीर्घ बोलावा अशातला भाग नाही, परंतु मुख्य मुद्दा काय, संबंध जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे मित्रांनो, पाऊस सरासरीपेक्षा जास्त झालेला आहे, घरामध्ये पाणी शिरलंय, शेतामध्ये पाणी शिरलंय आणि त्यामुळे संपूर्ण खरीप पीक उद्ध्वस्त झालेलं आणि त्यामुळे या खरीपाला मदत मिळावी, हातातोंडचा घास जो या आसमानी संकटामुळे खऱ्या अर्थाने आमचा काढून घेण्याचं काम होतंय त्याला सरकार मावाचा मायबाप प्रकार जो असतो त्यांनी कुठेतरी हातभार लावला पाहिजे. ही कल्याणकारी शासनाकडून अपेक्षा आहे आणि त्यामुळे हे जर कल्याणकारी शासन अशी उपमा जी शासनाला जनता बऱ्याचदा देत असते त्या कक्षेत या सरकारला बसायचं असेल तर खऱ्या अर्थाने आपल्या सरकारला आधार देण्याचं काम केलं पाहिजे आणि आधार देण्याचं काम एकाच पद्धतीनं होईल आणि ते म्हणजे या सरकारने हेक्टरी 50,000 रुपये अनुदान दिलंच पाहिजे. हाच आक्रोश मोर्चाचा खरा अर्थ आहे. 50,000 रुपयाच्या कमी देणं म्हणजे तोंडाला पानं पुसणं आणि त्यामुळे या सगळ्या महागाईच्या मध्ये आज 50,000 रुपयाची मदत मिळाली पाहिजे. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी बरोबरच का करावी हा मी मत. विषय एवढाच आहे की संपूर्ण सोयाबीन, आपल्याकडचा मका, आपल्याकडची कपाशी अतिशय उद्ध्वस्त झाले. मी शशिकांतजींना सांगेन की जाफराबाद आणि भोकरदन या ठिकाणचा कापूस जो आहे, एक तर मराठवाड्यात कापूस सर्व जालना जिल्ह्यात